जय हिंद, जय सनातन, जय महाराष्ट्र. बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला एक कल्पना करा. मी तुम्हाला जर सांगितलं की एखाद्या व्यक्तीला गुन्हा नसताना त्याला 2-2, 3-3 शिक्षा भोगाव्या लागल्या तर काय होईल? अशीच घटना आपल्या देशातील विदेशामध्ये शिकणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विनायक दामोदर सावरकर हे महान क्रांतिकारी इंग्लंडला शिकायला होते. शिकत असताना त्यांनी त्या ठिकाणी इंग्रज सरकारविरुद्ध अनेक चळवळी सुरू केलेल्या आहेत. स्वातंत्र्यासाठी कार्य केलेलं आहे. त्या ठिकाणाहून त्यांनी पिस्तुलं वगैरे, बॉम्ब बनवण्याचे अनेक पुस्तके भारतामध्ये पाठवली, जेणेकरून आपल्या भारतीयांना ते ज्ञान मिळावं. आणि त्यांनी त्या ठिकाणी अभिनव भारत अशा अनेक संघटना उभ्या केल्या होत्या. आणि ज्यावेळेस ते वकील होऊन बाहेर आले त्यावेळेस इंग्रज सरकारने त्यांच्यापुढे काही गोष्टी ठेवल्या. जसे काही नोकर चाकर ठेवले, 10-20 बंगल्याच्या ऑफर दिली. 6-7 रूमचा बंगला, एक 4 व्हीलर गाडी, सूटबूट, आणि सांगितलं की बाबा तुम्ही जर आमच्या बाजूने भारतामध्ये जाऊन काम केलं तर आम्ही तुम्हाला काय देऊ? ह्या सर्व गोष्टी देऊ. बंगला देऊ, 4 व्हीलर देऊ, 10-5 नोकर चाकर वगैरे, बाया माणसं सेवेसाठी. परंतु या सर्व गोष्टीला पाहता महान क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रज सरकारला ठणकावून सांगितले की मी जो पेशा स्वीकारला आहे तो माझ्या देशाच्या हितासाठी स्वीकारला आहे. मी तुमची गुलामगिरी करणार नाही, मी तुमची चाकरी करणार नाही. आणि इथूनच इंग्रज सरकार आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं. आणि काही क्षणामध्ये सावरकर यांना अटक करण्यात आली आणि कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना त्यांना त्या ठिकाणी 2 शिक्षा सुनावण्यात आल्या. त्या म्हणजे जन्मठेप. आता पूर्वीच्या काळामध्ये इंग्रज सरकारची सत्ता ज्यावेळेस होती त्यावेळेस जन्मठेप ही 15 वर्षाची होती. पण सावरकरांनी इंग्रजाच्या बाजूने काम करण्यास नकार दिल्यामुळे ती शिक्षा 25 वर्षाची करण्यात आली. आणि 25 वर्षाची शिक्षा करण्यात आल्यानंतर एकाच वेळी त्यांना त्या ठिकाणी 2 शिक्षा सुनावण्यात आल्या, 25-25 वर्षाच्या जन्मठेपेच्या. आणि मग त्यावेळेस सावरकरांनी इंग्रज अधिकाऱ्याला प्रश्न विचारला की ही सजा एका वेळेस भोगायची की अलग अलग भोगायची? पहिले 25 वर्षे भोगायची आणि नंतर 25 वर्षे भोगायची? जर जन्मठेपेची शिक्षा तुम्ही मला दिली आहे 2 अलग अलग पद्धतीने तर तुम्ही पुनर्जन्माला मानता. आणि तुम्ही जर समजा दोन्ही शिक्षा एकत्र देत असाल तर पुनर्जन्म मानत नाहीत. मग त्या ठिकाणी पेचामध्ये पडलेलं इंग्रज सरकार यांनी काय केलं? सावरकरांना भारतात आणलं आणि खटला चालवण्यासाठी त्यांना कैद करून भारतात घेऊन येत असताना इंग्रज सरकारच्या जहाजामधून जॉर्ज मॉरिंगो नावाचा काहीतरी जहाज होतं,
त्यांच्या जन्मठेपेच्या ज्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, त्या जहाजातून त्यांनी उडी मारली. कुठं उडी मारली? समुद्रामध्ये. आणि समुद्र पोहून ते फ्रान्सच्या किनाऱ्याला गेले. त्या किनाऱ्यावर गेल्यानंतर फ्रान्सच्या सैनिकांनी त्यांना पकडलं आणि पकडून इंग्रज सैन्याच्या स्वाधीन केलं. सांगितलं हा तुमचा पळालेला कैदी. आणि मग त्यांना घेऊन हे इंग्रज सैन्य मुंबईला आलं. मुंबईला आल्यानंतर त्यांनी डोंगरीच्या जेलमध्ये मुंबईला सावरकरांना काही दिवस ठेवलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर खटला सुरू झाला. खटल्यामध्ये त्यांना ह्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पण त्याचबरोबर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षासुद्धा सुनावण्यात आली. काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मनुष्य प्राणी जात नाही अशा अंदमान निकोबार बेटावर त्यांना पाठवण्यात आले. ते जाण्यापूर्वी त्यांच्या पत्नी आणि त्याचे मोठे बंधू बाबाराव सावरकर हे त्यांना भेटण्यासाठी आले. आणि भेटण्यासाठी आल्यानंतर काय होतं की काही वेळ बोलणं झाल्यानंतर त्या मातीच्या डोळ्यामधनं पाणी यायला सुरुवात होतं. त्या रडायला लागतं आणि काही शब्द बाहेर न पडता त्या ठिकाणाहून निघायला सुरुवात होती. तो जो गार्ड असतो तिथला तो म्हणतो वेळ संपलेली आहे. परंतु सावरकर बाबारावच्या खांद्यावर हात ठेवतात आणि विचारतात काय झालं. आणि त्यावेळेस बाबाराव सांगतात की बाबा आपला जो 2-2.5 वर्षाचा प्रभाकर होता तुझा मुलगा तो वारला आणि त्या धक्क्यानं तुझी पत्नी रडत आहे. आणि 19 वर्षाची ती माऊली रडत रडत बाबाराव सावरकरांबरोबर घरी आली. घरी आल्यानंतर ते इकडं सावरकरांना घेऊन जहाज अंदमानच्या दिशेने निघालेलं होतं. त्या जहाजाची साईज 10 बाय 10च्या रूमसारखी असेल. त्याच्यामध्ये 100-150 कैदी एकत्र कोंडलेले होते आणि त्या कैद्यांना मोठ्या मुश्किलीनं जागा होती. आणि तशा अवस्थेमध्ये सावरकरांना फेकून देण्यात आलं, अक्षरशः फेकून देण्यात आलं. आणि सडपातळ शरीरयष्टी असल्यामुळे त्या 100-150 लोकांच्या मध्ये सावरकर केव्हाशी म्हणजे त्यांच्यामध्ये सामावून गेले कळलंच नाही. आणि मग 8-15 दिवसाचा प्रवास केल्यानंतर हे जहाज मुंबईहून अंदमान निकोबार बेटावर आले. त्या ठिकाणी त्यांना एका रूममध्ये ठेवण्यात आलं. त्या रूममधल्या कुठल्याही व्यक्तीशी, सैनिकाशी कोणाशीच संबंध नव्हता. काय संबंध असेल जेवणापुरता किंवा 1 नंबर 2 नंबर पुरता तेवढाच. इमर्जन्सी जर समजा कोणी आलंच नाही तर त्याच रूममध्ये ते 1 नंबर 2 नंबर करावं लागायचे. आणि खिडकी एवढी उंच होती की कमीत कमी 15 ते 16 फूट उंचीवरती खिडकी होती. त्याच्यामधून चुकून समुद्र किनाऱ्यावरून एखादी वाऱ्याची झुळूक आली तर आत यायची. सूर्यप्रकाश मोठ्या मुश्किलीनं आला तर यायचा. अशी अवस्था त्या रूमची होती. आणि मग कधीमध्ये एखादा अधिकारी यायचा, तो त्या रूममधून फेरफटका मारायचा आणि चुकून जर समजा त्याच्या नजरेस विष्ठा वगैरे नजर आली तर अंगावरील कपडे काढून ती विष्ठा साफ करावं लागायची. आणि अशा अवस्थेमध्ये सावरकरांनी त्या रूममध्ये 6 महिने काढले. या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक कविता, अनेक स्वातंत्र्यगीत त्या कारागृहातल्या भिंतीवर लिहून ठेवलेली आहेत. त्यांना माहीत होतं की उद्या एखादा महान इतिहासकार येईल आणि तो या गोष्टी नाकारून देईल.
की कधी काळी सावरकर नावाची महान स्वातंत्र्य सेनानी झाला होता किंवा नाही, तो काल्पनिक मानेल. आणि त्या दृष्टीनं त्यांनी त्या भिंतीवरती नखाने कोरून त्यांनी त्या ग्रंथामध्ये, जन्मठेप नावाच्या ग्रंथामध्ये काय केलं आहे, लिहून ठेवलेलं आहे की मी माझ्या बोटाच्या नखाने ते दगडं कोरलेले, ती भिंत कोरलेली. कशाची? त्या कारागृहाची. आणि त्या ठिकाणी मी काय केलेलं आहे, कविता लिहिलेल्या आहेत. आणि पूर्णच कविता त्यांनी काय केलेल्या आहेत त्या ठिकाणी लिहून ठेवल्या.